नमस्कार मित्रांनो, होळी हा सण आपण साजरा करतो, पण तो का करतो हे माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊया. मी फक्त कथा सांगणार नाही, त्याचा प्रतिकात्मक अर्थही सांगणार आहे. ही माहिती तुम्ही आधी कधीही ऐकली नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला आज काहीतरी खूप वेगळे आणि नवीन आणि उपयोगी शिकायला भेटणार आहे. भागवत पुराणामध्ये कथा आहे. हिरण्यकशिपू नावाचा राजा होता. त्याने खूप कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचे वरदान मागितले. परंतु ब्रह्मदेवाने थेट अमरत्व दिले नाही. म्हणून त्याने हुशारीने अशी अट मागितली. घरात किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात, शस्त्राने किंवा अस्त्राने, देव, दानव किंवा मनुष्य यांच्याकडून त्याचा वध होणार नाही. हे वरदान मिळाल्यावर तो स्वतःला देव समजायला लागला. इतर सर्वांनी त्याचीच पूजा करायची असा आदेश त्याने दिला. भीतीपोटी सर्व लोकांनी ते स्वीकारही केलं. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद, त्याने हे मान्य केलं नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. शेवटी हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीची मदत घेतली. तिचे नाव होलिका होते. तिला अग्नीत न जळण्याचा वर होता. ती प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, जेणेकरून प्रल्हाद जळून जाईल. पण झाले उलटेच. होलिका जळून गेली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. होळीतील प्रत्येक गोष्टीचा एक प्रतिकात्मक अर्थ आहे, तर तो आपण पाहूया. हिरण्यकशिपू. हिरण्य म्हणजे सोने, कशिपू म्हणजे मऊ आसन किंवा ऐश आराम, म्हणजे सोन्यासारख्या ऐश्वर्यात रमणारा किंवा भौतिक सुखात गुंतलेला, म्हणजे ज्याला नेहमी खूप जास्त पैसा हवा आहे भोगण्यासाठी, कारण मला खूप मोठं घर घ्यायचंय, मला खूप पैसा हवा आहे कारण मला खूप मोठी गाडी घ्यायची, जिथं गरज नाहीये, फक्त आणि फक्त कामना आहे, फक्त भोग घ्यायचा आहे, असा जो व्यक्ती आहे त्याला आपण हिरण्यकशिपू म्हणू शकतो. हिरण्यकशिपू बाहेर कुठे नाही तर आपल्या आतमध्येच आहे. आपण जसं बनलेलो आहोत, जशी आपल्यामध्ये वृत्ती आहे, आपल्यामध्ये एक अहंकार आहे, तो म्हणजेच हिरण्यकशिपू. होलिका. वाईट वृत्ती किंवा चालाकी, म्हणजे आपण लोकांना चालाकी करून फसवतो, वाईट काम करतो, म्हणजेच आपल्यामध्ये ती होलिका आहे. प्रल्हाद. प्रल्हाद हे सत्य आणि साधेपणाचं प्रतीक आहे. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखादं, आपल्यामध्ये वृत्तीच अशी असते की आपल्यामध्ये लालच आहे, ईर्ष्या आहे, कारण अहंकार हा सगळं करून घेत असतो. तर पण आतून एक कुठूनतरी आवाज येत असतो, नेहमी आवाज येत असतो, तो छोटा का होईना, की बाबा तू जे करतोयस हे चुकीचं आहे, इमानदारीने वाग, इमानदारीने कर. तर तो जो आवाज आहे ना, तो आहे प्रल्हाद. तर लक्षात ठेवा, हिरण्यकशिपू, होलिका, प्रल्हाद हे सगळे आपल्यामध्येच आहेत आणि आपल्यालाच होलिकाला जाळून टाकायचे आहे आणि हिरण्यकशिपूला मारून टाकायचे आहे आणि प्रल्हादला जिवंत ठेवायचे आहे. म्हणजे आपल्या आतून जो नेहमी एक इमानदारीचा आवाज येत असतो, त्याला आपल्याला पोषण द्यायचं आहे, त्याला आपल्याला वाढवायचं आहे. आणि होळीमध्ये आपण जी अग्नी पेटवतो, ती अग्नी म्हणजे काही साधी अग्नी नाहीये की आपण लाकूड जाळला आणि ती अग्नी, कारण ती अग्नी तर कशालाही जाळून टाकते. पण या कथेमध्ये जी अग्नी आहे ती आहे विवेकची अग्नी. म्हणजे तिला माहिती आहे की सत्य काय आहे, असत्य काय आहे, म्हणून तिने होलिकाला जाळून टाकले आणि प्रल्हादला वाचवले. तर हे आहे प्रतीक. तर मग आपल्यामध्ये जो हिरण्यकशिपू आहे, म्हणजेच अहंकार आहे, त्याला क्षीण करायचं म्हणजे कमी करायचं. आणि होलिका आहे
म्हणजे चालाकी कमी करायची, दुसऱ्यांना फसवणे, दुसऱ्यांचा वापर करून घेणे आपल्या स्वार्थासाठी, हे बंद करायचं. आणि जी आपल्यामध्ये इमानदारी आहे, जे सत्याने वागण्याची जी आपली आतून एक इच्छा असते आपली नेहमी की इमानदारीने वागायला पाहिजे, एक आवाज येत असतो, त्याला मोठं करायचं आहे आपल्याला. आणि मग अशा प्रकारे आपण होळी साजरी करायची आहे.